सुद्धा अनिवार्य असेल. उच्चली दांडी टीमचा एक्स्ट्रा मेंबर या ठिकाणी उपस्थित आहे. मंगलमूर्ती धनसार टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. टायमर जे आपण पाहतोय एकंदरीत 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिली जातील. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. आदरणीय सन्माननीय खंडेरावजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. मुरबे टीमचा कॅप्टन प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधा. पंकज एलवन मुरबे टीमचा कॅप्टन आदरणीय खंडेरावजी पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. चला 2 फलंदाज दाखल व्हा. एकंदरीत 8:54 झाल्यात. 2 सामने क्लिअर झालेत. आदरणीय सन्माननीय गुरुदत्तजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांची जी मेहनत आपण पाहिलंय. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सक्सेसफुल रन चेज मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली. 60 धावा या ठिकाणी 6 षटकांमध्ये चेज केल्या गेल्या. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक होता, पण तरी सुद्धा जो आत्मविश्वास आपण पाहिला जबरदस्त. टार्गेट जे होतं ते 60 धावांचं होतं आणि त्या 60 धावा याच टीमने इथून चेस केल्या होत्या. आता इथून धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि या मॅचमध्ये धावा डिफेंड करायच्या आहेत टीम मंगलमूर्ती धनसार टीमला. तर इथून आपण पाहतो उच्चली दांडी संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मागच्या मॅचमध्ये म्हणजे अर्थातच पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः इथून समोरच्या टीमला जबरदस्त नाचवलं होतं आपल्या फिरकीवरती आणि इथून त्या फिरकीचे जादूगर इनॅक्शनमध्ये असणार आहेत. चेक हॅलो चेक हॅलो. दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. स्टार्ट ऑफ द मॅच, सामन्याला सुरुवात. टायमर ऑन केलं जाईल आणि ऑन स्क्रीन टायमर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फिरकीचा मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात हरिकेश आणि या मागच्या मॅचमध्ये जे गोलंदाजी त्यांनी केली होती स्टार्ट त्यांनी मिळवून दिला होता जबरदस्त. पहिले चेंडूचं केलं चेंडू क्रमांक 2 वरती विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडॉन त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव मिळेल. बॅकअप चांगला मिळाला आहे त्या ठिकाणी. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. संघाची धावसंख्या सध्या फरक पाहायला मिळते. एक आकड्यावर 2 चेंडूंचा मैदानामध्ये आपण पाहतो. 3 कॅमेराने ही स्पर्धा कव्हर केली जाते, त्यामध्ये स्टँडर्ड आहे तो अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा केला ठिकाणी झालाय आणि पहिल्या 2 बॉलवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक मजबूत स्ट्रेट मध्ये त्यांचा बॉलिंग अटॅक, एक बॅकबॉल या टीम मध्ये आपण पाहतोय. त्यामुळे जो बॉलिंग अटॅक जबरदस्त आपण पाहिलाय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आणि या मॅच मध्ये सुद्धा. आपल्या फिरकेच्या जादूवरती समोरच्या फलंदाजांना नाचवायचं कसं हे चांगलंच माहिती आहे या 4 गोलंदाजांना. इथून जे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत तुमच्या बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये चांगलं कनेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. चेंडू क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. ग्रीप चेंज केली होती, बॅटिंग स्टान्स चेंज केला होता, पण तिथून जे कनेक्शन हवं होतं, जो संपर्क हवा होता तो संपर्क या ठिकाणी नाही आहे. एकंदरीत 4 डॉट बॉल म्हणजे पहिल्याच षटकामध्ये जे डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे ते भरपूर आपल्याला पाहायला मिळते. ज्या बॉलिंग अटॅकची चर्चा आपण करत होतो, चर्चा का करत होतो त्याचं एक उत्तम उदाहरण, एक ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शतशी त्या ठिकाणी येत आहेत. रनआउटची संधी आहे. थ्रो चांगला झालेला नाही आहे कारण पॉसिबल नाही आहे या वयामध्ये ॲडजस्ट करणं, परंतु तरीसुद्धा जी मेहनत आमचे 40+ जे क्रिकेटर्स आहेत घेत आहेत, हॅट्स ऑफ यू.
5 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 1 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ठिकाणी या फर्स्ट ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शतक त्या ठिकाणी येत आहेत. एकदा मिळेल या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मध्ये 2 या आकड्यावरती 2 रन्स स्कोरवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. बॉल क्रिकेटची आख्यायिका ज्यामध्ये आवर्जून नाव घेतलं जातं पालघर जिल्ह्यामधून विश्वनाथ दवणे ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाल्यात. हरिकेशने आपला क्लास दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या. इथून तीच स्टार्ट कंटिन्यू ठेवायची आहे शेवटपर्यंत. ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं समोर सफाल्याचा संघ होता मॅजिक टेम्पिकडे टीम एक मजबूत संघ त्या बेल्टमधील, परंतु त्या टीमला इथून परतीचा प्रवास दाखवला या संघाने. इथून टायमरचे आपण पाहतोय ऑन आहे त्यामुळे त्याची नोंद घ्या. फिल्डिंग करणारा संघ क्षेत्ररक्षण करणारा संघ प्लीज आपण त्याची नोंद घ्यायची. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. पहिला बॉल ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल इथून फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न लॉंग लेगला क्षेत्ररक्षक लावलाय त्यामुळे इथून या बॉलवरती मोठा फटका परावर्तित करणं कठीण आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या चेंडूचं केल्या ठिकाणी झालंय. इतक्या सहजासहजी तुम्ही ह्या प्रकारचे स्ट्रोक विश्वनाथ यांच्या विरोधामध्ये खेळणं कठीण आहे. परंतु इथून स्वतःवरती जर आत्मविश्वास असेल तर कठीण वस्तू सुद्धा इथून सहजरित्या मिळतात. आत्मविश्वास नावाची गोष्ट तुमच्याकडे ठेवावी लागणार आहे. नियंत्रण असणं फार गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वेल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये येतोय आणि इथून एक धाव 22च्या रूपामध्ये मिळताना पाहायला मिळते. सिंगल या ठिकाणी प्राप्त झाले. धावसंख्या फलकावरती 4. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वनाथ यांना आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ नाहीये आणि बॉलला सरळ फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शॉट ऑफ द मॅच चौकार. स्टेप आउट केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केला होता आणि सरळ बॉलला पाठवून दिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार. पुन्हा एकदा इथून चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता बॅट बोलू लागलाय सुयोग यांची. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. बॉलवरती 2 चौकार विश्वनाथ यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुयोग चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना पहिल्या 5 बॉलमध्ये संघर्ष करत होते. 5 बॉलमध्ये वेळ त्यांनी घेतला आणि त्यानंतर जे 2 स्ट्रोक आतापर्यंत आल्यात आत्मविश्वास दिसतोय, कॉन्फिडन्स दिसतोय. इथून पहिला स्ट्रोक जो आपण पाहिला होता डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलं होतं आणि त्यानंतर स्क्वेअर लेगला एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आता फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणल्या गेल्यात. डीप मिड विकेट हटवला गेलाय आणि स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये एक फिल्डर लावला गेलाय. जिथून काहीतरी स्ट्रॅटर्जी असणार आहे. समोर खेळण्याचा मनसुबा दाखवला होता. मिड ऑफ चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा मिळालेल्या बॉलवरती एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 13 या आकड्यावरती 13 रन्स स्कोरकडे लागल्यात. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचा बॉल असेल. ओव्हर नंबर 2 मधून गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्राईव्ह केला जातोय. बॉल जाईल डीप मध्ये लॉंग ऑन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा पूर्ण केले. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 14 या आकड्यावरती 14 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
टीमचे टोटल फलकावरती 14 रन्स स्कोरकडे त्याकडे गेलेत. आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. इथून कमीत कमी धावा जर तुम्हाला रोखायच्या असतील, एक मोठी टोटल जर परावर्तित करू द्यायची नसेल समोरच्या टीमला, तर इथून सुयोग यांची विकेट फार महत्त्वाची आहे. आणि मागची दोन्ही षटकं विकेटलेस राहिल्यात. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एकही विकेट हाती लागलेला नाही आहे. दुसरं षटकसुद्धा इथून विकेटलेस राहिलेत. 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिल्या. चांगला बॉल फिरवला होता त्या ठिकाणी. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. विकेट किपरसुद्धा बीट्स झाले होते. इथून पुन्हा एकदा अटॅकमध्ये आणले गोलंदाज अनिल यांना. म्हणजे पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये इथून फ्रेश गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. इथून जी स्टार्टरची 6 षटकांची गेम प्लॅन असणं फार गरजेचं आहे आणि तो गेम प्लॅन चांगला पाहायला मिळतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. संदीप यांना पण पाहतोय दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंगवरती. क्रॉस बॅटेड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटिंग बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRAचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. वाईटसाठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला. राकेश राऊत सर आहेत आमच्या वॉर्ड मध्ये. आणि दोन्ही टीमला एक रिव्ह्यू दिला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे इथून हा रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. रिप्लेमध्ये आपण पाहतोय भरपूर ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले होते. बॉल रिलीज करण्याच्या अगोदरच जवळजवळ वाईड लाईनच्या बरोबर वरती उभे होते. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फलकावरती 15. डॉट बॉल सुयोग यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय. सुयोग यांचा जर विचार केला तर फॉर्ममध्ये असला फलंदाज आहे. धावा त्यांच्या बॅटमधून चांगल्या आल्यात. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर ज्यापणे हा बॉल डिलिव्हर केला होता. यॉर्करचा प्रयत्न होता. जर बरोबर स्टंपच्या लाईनमध्ये फलंदाज जर असते तर टू क्रशिंग यॉर्कर होता. 3 बॉलचा केला ठिकाणी झाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज होती. विकेट किपर इथून कलेक्ट करू शकला नाही आहे. सलग 3 डॉट बॉल सुयोग यांच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. नाराजगी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे जाणवते. हताश मनाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा फलकावरती लागल्या. 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. अजून इथून 2 चेंडूंचं केलं बाकी आहे. राऊंड द विकेट गोलंदाज झाल्यात. अजून एक चांगला बॉल इथून खेळला जातोय. शतशक विश्वनाथ तत्पूर्वी चेंडूला फील्ड करतील. बॅकअप मिळतोय. एकच धावा या बॉलवरती मिळेल. या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावा कव्हर केल्या गेल्यात. मागच्या ओव्हरमध्ये ज्या 11 धावा आल्या होत्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये त्या धावा इथून कव्हर केल्या गेल्यात. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मध्ये 16 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधील अनिल यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्विच चा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. अजून एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या विथ द बॅटने आणि एकंदरीत 4 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3 खेळ समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मध्ये 16 या आकड्यावरती 16 रन्स स्कोर करते लागल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चला जास्त वेळ दौडवू नका. तुमच्याजवळ फक्त 13 मिनिट आहेत आणि 13 मिनिटांमध्ये पुढची 3 षटकं तुम्हाला फेकायची आहेत. उच्चली दांडी संघ याची नोंद घ्या. 13 मिनिटे तुमच्याजवळ आहेत आणि 13 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढची 3 षटकं फेकायची आहेत. म्हणजे पर एव्हरेज 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक 1 षटक तुम्हाला हाताला यायचं. इथून फटका फसला. डाऊन द बॉल विकेट किपर आणि सुयोग यांची विकेट फार गरजेची होती आणि ती विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. सुयोग बॅक टू द डगआउट गॉन.
करा. इथून 16 या धावसंख्येवरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. सुयोग यांची विकेट या ठिकाणी गेले. ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येत होत्या तो बॅटर या ठिकाणी बाद झालाय. बॅटर नेम प्लीज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरिकेश आलेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांनी मिळवल्या. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॉईंटला शतशक पोहोचेल एकदा पूर्ण केले आणि एकेरीवरतीच संतोष ठेवावा लागणार आहे. 17 धावा स्कोरकडे लागल्या. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. पहिला स्पेल जो होता हरिकेश यांनी फक्त 2 धावा त्यामध्ये खर्च केल्या होत्या. विकेट मिळाली नव्हती परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये जसे आले तसं त्यांना एक विकेट मिळाला. 17 धावा स्कोरकडे लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावला गेलाय. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट शतशक डीपमध्ये ठेवला गेलाय परंतु त्याला बीट करत बॉल सरळ निघून जाईल. पॉईंट सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा. हा बरोबर चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 बॉलचं केलं आतापर्यंत झालंय. आता रन्स आता येऊ लागल्यात. 21 धावा स्कोर करते लागल्यात. पुढचा बॉल हरिकेश. चांगला कमबॅक या ठिकाणी केलं गेलंय. क्विक रिप्लाय या ठिकाणी गोलंदाजाच्या मदतीतून देण्यात आलाय. चौकार आल्यानंतर हा टॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागचा बॉल जर आपण पाहिला तर थोडासा पुढे ठेवला होता त्यामुळे फलंदाजाने एक बेनिफिट मिळालं. हा बॉल इथून बरोबर गुडलेन स्पॉटवरून चेंडूला फिरवलं होतं. वरती विकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा तिथून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या बॉलवरती मिळते आणि एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचले 22 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल ज्या बॉलवरती चौकार आला होता तो बरोबर स्लॉटमध्ये मिळाला आणि तिथून चौकार प्राप्त होताना पाहायला मिळाला परंतु तिथून इन्स्पायर झाले हरिकेश. त्यानंतरचे 2 बॉल गुडलेन स्पॉटवरून फिरवले. आता शेवटचा बॉल इथून कशा पद्धतीने हाताळला जाईल याकडे एक नजर आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तिथून हा बॉल डिलिव्हर केला गेला होता. त्याच टप्प्यावरती एकाच धाग्यावरती सातत्याने गोलंदाजी सुरू आहे. एकंदरीत आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 23 रन्स स्कोर लागल्यात. अजून इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने खेळ होईल याकडे लक्ष वेधित असणार आहे. तर पुढचं षटक जे आपण पाहतोय तुम्हाला बरोबर 9 मिनिटांमध्ये फेकायचं आहे. शेवटच्या इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये काय कॅल्क्युलेशन असणार आहे ह्याकडे लक्ष वेधित असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी गोलंदाज दाखल झालेत. राऊंड द विकेट. चांगला बॉल फिरवला होता. अनिल यांना आपण पाहतोय. मागचा स्पेल जबरदस्त धावा त्यांनी कव्हर केल्या होत्या कारण 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये अनिल यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. त्यामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि इथून पुन्हा एकदा त्यांचा स्पेल कंटिन्यू ठेवलाय या 5व्या षटकामध्ये. यष्टांच्या मागे मायकल यांना आपण पाहतोय. रुपेश एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर इन पालघर तालुका. ज्या पद्धतीने त्यांच्या यष्टांच्या मागे हात चालत असतात अजूनसुद्धा ती फिटनेस अजूनसुद्धा तो माइंडसेट अप्रतिम. एक मास्टर माइंड विकेट किपर त्यांच्याजवळ जरूर पाहिलं जातं. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हात चांगले चालत. इथून अंपायर स्कॉल DRSचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. स्टंपिंगसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला आहे. राकेश राऊत सर त्या ठिकाणी आहेत. पंचांना रेफर केले गेले. अंपायर स्कॉल आपण पाहतोय. दोन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि दुसऱ्या बॉलवरती जे आपण पाहतोय स्टंपिंगसाठी रिव्ह्यूचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय आजचे रजनीमध्ये राकेश राऊत सर त्याचबरोबर आमिर काराई सर यांना आपण पाहतोय आणि त्याच सोबतीने अक्षय नाईक सर
आमचे जवळीक मित्र. स्टंपिंगसाठी इथून DRSचा वापर करण्यात आला एम्पायर्स कॉल आणि त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. क्लोज आहे त्यामुळे थोडासा वेळ जातोय. नॉट आउट आपण पाहतोय. क्रीजमध्ये पाय त्या ठिकाणी होता ऑन दी लाईन आणि तेच पंचांनी पाहिलं. क्लोज होतं आणि चांगली माहिती अक्षय यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत हा रिप्ले मागच्या बॉलवरती जे चित्र घडलं होतं त्याचं ऑन स्क्रीन. कारण या गोष्टी पोचवणं फार गरजेचं असतं. कारण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला ऑन स्क्रीन दाखवलं जात नाही तेव्हा नंतर मॅच संपल्यानंतर या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका पाहायला मिळतोय आणि इथून महेंद्र यांच्या पाठमधून उत्तुंग षटकार. 6 धावा. गुड शॉट. ऑन दी लाईन खेळला आणि त्यानंतर हा बॉल डिपॉझिट केला गेलाय लॉंग ऑनला. षटकार. नवसंख्या फलकावरती 29. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट स्विंग प्रॉपर होतं आणि त्यानंतर एक लॉंग स्ट्रीट. 29 फलकावरती लागले. 3 चेंडूंचा केल्या ठिकाणी झाला. अनिल पुढचा बॉल राऊंड द विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा यष्टांच्या मागे चांगलंच काम त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत मायकल. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर का म्हटलं होतं त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सध्या देताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉल्सचं गेल्या ठिकाणी झाले. षटकार आल्यानंतर डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 29 वरती पुन्हा एकदा टोटल या ठिकाणी थांबलंय. 4 बॉल्स केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजून इथून या ओव्हरमधील 2 चेंडूंचं केलं बाकी आहे. षटकार चौकार आल्यात नाही असं नाही आहे परंतु डॉट बॉल ज्या आल्यात इथून हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. विकेट किपर जीवाची आकांक्षा करतायत आणि इथून काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. इथून जो प्रवास आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गोलंदाजाला हा झेल घ्यायला हवा होता पण तो विकेट किपरने कॉल केला. इथून जो आत्मविश्वास होता विकेट किपर मायकल यांचा. हॅट्स ऑफ यू. धीरज यांना आपण पाहतोय बॅटिंग ट्रॅकवरती. 29 फलकावरती लागल्यात. 29 वरती 2 धक्के आतापर्यंत आपण पाहतोय. 5 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय आणि आज जी चर्चा रंगली आहे मैदानामध्ये विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मायकल आहेत. वन ऑफ द बेस्ट विकेट किपर. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. फिल्डिंग चांगली झालेली नाही आहे. थोडंसं ॲडजस्ट करता आलं नाही आहे. एकच धाव मिळेल का तर यस एकच धाव या बॉलवरती मिळते. 5 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 30. या आकड्यावरती 30 रन्स स्कोरवरती लागले गेल्यात. अजून इथून 6 चेंडूंचं केलं बाकी आहे. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये SUP टायगर आणि दुसऱ्या बाजूला मैत्री पालघर आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात जाऊयात DJ कौशिकच्या दिशेने. सहाचा
करंट रन रेट सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 30 धावा स्कोरकडे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल यांना आपण पाहतोय स्लॉग ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये अनेक वेळा अनेक सारे विक्रम त्यांनी रचल्यात. पहिल्याच बॉलवरती पुल करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला शतक येत आहेत आणि काय झेल टिपलाय. रनिंग कॅच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी होते हरिकेश. आज हरिकेश विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण 99% डेडिकेशन देताना पाहायला मिळत आहेत. कोण या धावसंख्येवरती तिसरा धक्का निघणे लागलाय. पहिल्याच बॉलवरती हाफ ट्रॅकरचा वापर, हाफ ट्रॅकरवरती पूल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु इथून प्रॉपर टायमिंग नव्हतं. एका बाजूला संदीप आहेत 9 बॉलमध्ये 8 धावा त्यांनी बनवल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळते. प्रज्वल यांना आपण पाहतोय आणि स्लॉग ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिले. निनॉल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रज्वल आहेत. विकेटने सुरुवात इथून झाले स्लॉग ओव्हरची. वॉट शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ द मॅच, जबरदस्त फटका. जणू काय लेफ्टी बॅटरने इथून डीप मिड विकेटला खेळलेला फटका. काय फटका होता, अप्रतिम, जबरदस्त. स्विच हिट, किवन पीटरसनची आठवण झाली, अप्रतिम. बॉलवरती कॉन्फिडन्स लेवल पहा. निनॉल एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे, आक्रमकता दाखवलंय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही इथून पॅटर्न स्ट्रोक त्यांचा आहे परंतु या बॉलवरती इथून कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. अनिल त्या ठिकाणी होते आणि अनिल यांनी झेल सोडलाय. रनआउटची संधी आणि रनआउटच्या रूपामध्ये संदीप यांना परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला विकेट जातोय. चौथा धक्का गॉन. रुपेश माली मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनआउटच्या रूपामध्ये विकेट गेले. 37 धावा फलकडती लागल्यात. अजून इथून 3 चेंडूंचे केले बाकी आहे. सुरुवात विकेटने झाली होती परंतु त्यानंतर 2 स्विच हिट, एक सक्सेस झाला, त्यानंतर दुसरा अनसक्सेस झाला होता. तिथून विकेट जाण्याची दाट शक्यता होती. पुढचा बॉल, चेंज ऑफ दी पेस, गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. या बॉलवरती सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता कारण या आधीचे 2 बॉल जे आपण पाहिले होते स्विच हिट केले होते आणि त्यानंतर इथून सरळ बॅटचा वापर करण्यात आला होता परंतु तो वापर इथून सक्सेसफुल राहिलेला नाही आहे. 4 बॉलचे केल्या ठिकाणी झाल्या. गोलंदाजी मार्कवरती प्रज्वलांना आपण पाहतोय. 37 धावा सध्या स्कोर कार्ड होती. इथून येणाऱ्या 2 बॉलमध्ये चांगल्याच अपेक्षा असणार आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. सध्या तरी आपण पाहतोय 37 धावा फलकडती लागल्यात. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट त्या ठिकाणी केल्या बॉल जातोय कव्हर पॉईंटला. एकदा पूर्ण केलं, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसऱ्या धावेवरती इथून विकेट जाईल का, इथून थ्रो चांगला नाही आहे त्यामुळे इथून आपण पाहतोय 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 39 फलकावरती 39 रन स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. मैत्री पालघर टीमचा कॅप्टन आणि SUP टायगर टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण या. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 39 होती ही टोटल थांबले. 39 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 40 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 42 विन असेल. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. मैत्री पालघर संघाचा कॅप्टन आणि SUP टायगर टीमचा कॅप्टन टॉससाठी या. सेकंड हाफमधील पहिला सामना असणार. 40 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले 6 षटकांमध्ये.
हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो. यस, आपण पाहू शकाल. धन्यवाद हार्दिक केणी. आणि टॉस मात्र नेक्स्ट मॅचचा आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला मैत्री पालघर आणि SUP टायगर केवलदादा पाटील यांचं इथे आगमन झालंय, ज्यांनी आज 40+ पालघर 40+चे अध्यक्ष आहेत ते. आणि त्यांनी या 40+च्या टीमला मॅनेजमेंट करण्यासाठी ज्यांनी भरपूर सारं कुणाल म्हात्रे यांना हेल्पफुल हँड राहिले, केवलदादा पाटील यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. या पुढील मॅचच्या टॉससाठी SUP टायगर आणि एका बाजूला मैत्री पालघर. शॉर्टमध्ये तो टॉस होईल आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुन्हा एकदा हार्दिक जोडतील. हॅलो चेक तर टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला मैत्री पालघर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करणाऱ्या SUP टायगर, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हेमंतची भोईर सरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभ. हेमंतची म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभाचे टॉस ओपन करणार आहोत. हेमंतजी म्हात्रे साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभाचे टॉस ओपन करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉससाठी. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो. चला SUP टायगर टीमचा कॅप्टन टॉससाठी या लवकर लवकर टॉस करणार आहोत. हेमंतची म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित. हेमंतची म्हात्रे साहेब यांच्याशी बसे टॉस केला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या मैदानामध्ये. मैत्री पालघर संघाचा कॉल असेल, कॉइन स्पिन केला जाईल. कॉइन जो आपल्याला पाहायला मिळतोय आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला झुंजार क्रिकेट क्लब हा कॉइन आपण पाहतोय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि झुंजार क्रिकेट क्लब हा कॉइन आपण पाहतोय. कॉइन स्पिन केला जाईल. मैत्री पालघर टीमचा कॉल असेल झुंजार क्रिकेट क्लब असा कॉल या ठिकाणी आलाय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी हा आलाय. मी मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं. टॉस कॅप्टन तुम्ही जिंकल्यात, तुमचा निर्णय काय असेल? तुमचं फिल्डिंग असेल. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण ऑन दी फॉल्ट ग्राउंड खूप चांगला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पहिल्यांदा खेळतो इथे, म्हणून पहिल्यांदा फिल्डिंग घेतलं आहे. आणि आज असे कोणते गोलंदाज असणार आहेत महत्त्वाचे बॉलिंग अटॅकमध्ये? आहेत आमचे प्लेयर आहेत सर्व बॉलिंगमध्ये, आम्ही रेग्युलर आहेत सर्व. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन? खूप सुंदर आयोजन आहे. ऑल दी बेस्ट. टॉस जर तुम्ही जिंकले असतं तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाची विरुद्ध बॅटिंग करायची आहे 6 षटकांमध्ये, तर माइंडमध्ये काय टोटल असणार आहे? एक 60 पर्यंत करायचा प्रयत्न असेल. आणि ॲज अ 40+ एक सिनियर प्लेअर म्हणून एक यंग जनरेशनला काय संदेश असणार आहे? नाही, प्रत्येकाने आता नवीन जनरेशनने खेळ करावं. थोड्या वेळाने तुम्हाला अनुभव आल्यावरती मोठ्यांचा रिस्पेक्ट करा. तुम्ही पुढे जातील नक्कीच. बाकी सिनियर लोक आहेत तुम्हाला सपोर्ट करायला. ऑल दी बेस्ट. बॉट कॅप्टन्स टॉस साठी जिंकला आहे तो म्हणजेच SUP टायगर टीमने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील उत्कर्षजी पाटील सर, व्हॉइस ऑफ सर, थँक्यू सो मच. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो. यस, मी विनंती करतोय केवलदादा पाटील, आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुम्ही मात्र या 40+ जो हाब्स राहिला त्यासाठी तुमचं महत्त्वाचं आणि मोलाचं सहकार्य राहिलं. आगरीपाडा ग्रामस्थ आणि झुंजार क्रिकेट क्लब आगरीपाडा तुमचे आभार मानते. टार्गेटचा विचार केला तर 40 धावा आहेत. 40 धाव्यांचा मॅच आणि आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली रजनी, ज्याची वाट तुम्ही आम्ही सर्वजण पाहत होते आणि ती आज आली ती रजनी. इथे मॅचला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा प्लीज. धनसार संघ.
यावेळेला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती महेंद्र आलेत. एका बाजूला हरिकेश आणि एका बाजूला रुपेश. मागच्या मॅचमध्ये ज्या धावसंख्या कमी ठेवल्या होत्या तब्बल 2 षटकांमध्ये ज्यांनी परिपूर्ण केल्या. या मॅचमध्ये धनसार संघ आहे. धनसार संघाकडे क्वालिटी गोलंदाजी आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती महेंद्र. 36 बॉल 40चा मॅच. दोन्ही संघ अगदी तुल्यबळ आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला पहिलाच बॉल अगदी सॉफ्टने स्टिअर केले. क्षेत्ररक्षक आहेत पुढे. इथे रनआउटची संधी होती. पंचांनी नॉट आऊट कळवलं. जिथे आपण पाहतात सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला मात्र हरिकेश होते ज्यांनी पहिल्याच बॉलवरती सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आणि धावसंख्या 1 बॉल आणि 1 धाव अशी स्थिती आपल्याला सध्या बघायला देखील मिळते. सुरुवात महत्त्वाची आहे. तुम्ही स्टार्ट कसं करता अत्यंत महत्त्वाची भूमिका आणि ती सुरुवात इथे झाली. एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 आहे. 35 बॉल आणि 39ची गरज. मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ धनसार संघाने दाखवला आणि या दुसऱ्या डावामध्ये दाखल झाले. इथून जर जिंकलात तर निश्चित स्वरूपात क्वालिफाय होतील अगदी शेवटच्या दिवसासाठी. आजच्या दिवसात तुम्हाला 6 सामने बघायला मिळतील. पहिली रजनी. पहिल्याच बॉलवरती बॉलचा रुपेश यांनी खेळ करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तिथे यष्टी वाकवली. फलंदाज बॅक टू द डगआउट. अगदी शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. मी म्हणेन धावसंख्या 40 ज्या वेळेला तुम्ही ठेवताना त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास तिथून खूप महत्त्वाचा आहे की जरी 40 धावा आम्ही ठेवल्या असू परंतु ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये मंगलमूर्ती धनसार या नावाचा दबदबा ठेवायचा आहे. 40 धावा आम्ही डिफेंड करू शकतो. या आत्मविश्वासासह विल पॉवर आत्मबल या दोन्ही गोष्टी तुम्हाला साधाव्या लागतील. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. 36 बॉल आणि 40चा सामना. अगदी जबरदस्त मॅच होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. एका बाजूला हरिकेश आहेत. मागच्या मॅचचे हिरो जे फलंदाज रुपेश राहिले होते त्यांना या मॅचमध्ये नाही चालता आलं. क्रिकेटच्या 2 साईड असतात. कधी बदलेल कधी क्रिकेटचा खेळ बदलेल याचा नेम नसतो. मी उल्लेख करत असतो सातत्यानं. सकाळी वृत्तपत्र हे 5 रुपयानं मिळतं. संध्याकाळी तेच वृत्तपत्र 5 रुपये किलो रद्दीत जातं. मागच्या मॅचचा हिरो या मॅचमध्ये 0मध्ये आला आणि हेच तर क्रिकेट आहे. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 वरती जाऊन पोहोचते. 1 धक्का महेंद्र लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघाचे एक महत्त्वाचे गोलंदाज म्हणून महेंद्र यांनी पहिलाच बॉल जो रुपेश यांच्यासाठी अनप्लेएबल ठेवला. अगदी बॅट अँड पॅडमध्ये जो गॅप राहिला तिथून बॉलला शोधलं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 1 वरती 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल. महेंद्र यांचा फलंदाज योगेश नुकताच दाखल झालेत. त्यांच्यासाठी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीपमधून प्रोटेक्शन मिळेल बॉलला परंतु आउटफील्डनं थोडासा दगा दिला. जिथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षक शिवक पाटील होते त्यांच्या साथीनं त्यांचे साथी संतोष यांना देखील आपण पाहिलं. धावसंख्या 2 फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 3 वरती. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आहे. धावसंख्या आत्तापर्यंत 3 आहेत. योगेश आणि हरिकेश या जोडीला इथून आता तग धरून उभं राहावं लागेल. मुख्य खेळपट्टीवरती तुम्ही 40 धावांचा ज्या वेळेला खेळ करताना त्यावेळेला तुम्हाला संयम असायला हवा. प्रत्येक बॉल मागे तुम्ही जर आक्रमणाच्या प्रयत्नात राहिले तर मग तिथे गोलंदाज तुमच्यावरती हवे होण्याची दाट शक्यता. परंतु सध्याचं क्रिकेट जर म्हटलं तर 3 बॉल 3 1 गडी बाद झाल्यास सावधगी बाळगले दोन्ही फलंदाजांनी. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल. बॉलला खेळायचं होतं. ऑफ ड्राईव्हमध्ये बॉल आला ऑन साईडला आणि मिडॉनला फील्ड होईल. तुर्तात सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं 4 बॉल आणि 4 धावा. संत सुरुवात. मी म्हणेन धनसार संघाचे गोलंदाज महेंद्र यांनी जी ड्रीम स्टार्ट स्वप्नगत सुरुवात जी असायला हवी ना ती सुरुवात तर मी म्हणेन करून दिले. एका बाजूला हरिकेश होते. हरिकेशला शांत केलं. एका बाजूला रुपेश होते. त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं आणि जे दाखल झालेले फलंदाज योगेश आहेत त्यांना अगदी शांत गतीनं बाट उचलण्याची संधी देत नाही. ऑन स्क्रीनला महेंद्र यांना आपण पाहत आहेत. होम साई स्पोर्ट्स अगदी कमी काळामध्ये या चॅनलनं भरारी घेतली. संपूर्ण पालघर टेनिस क्रिकेट म्हणा आणि संपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती विजय भोईर चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. चेतन थोडेसे फंबल झाले परंतु सिंगल काही नाही थांबवू शकत. सिंगलच्या साह्याने धावांची गती. 5 बॉलचा खेळ झाला. 5 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. येणाऱ्या काळात तुम्हाला जोखीम घ्यायची देखील विशेषतः गरज नाही.
तुम्ही 40 धाब्यांचा ज्या वेळेला पाठलाग करता त्यावेळेला सिंगल डबलनं मॅचमध्ये येऊ शकता आणि धनसार संघ सांगेल की इथून आम्हाला 1 ते 2 विकेट घ्यायचे आहेत आणि ते जर मिळाले तर मग शेवटच्या षटकापर्यंत मॅच रफ अँड टफ. अनेक वेळा आपण पाहिलेत लोएस्ट स्कोरिंगचे सामने अनेक वेळा टफ होताना आणि सध्या याही मॅचमध्ये पहिल्या षटकातलं चित्र तर तसंच दिसतंय. 5 बॉलचा खेळ झाला, 5 धावा. हाफ ट्रॅकरचा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला, इथे रनआउट होईल का? सिंगलच मिळते. निनाल घर त्यांनी बॅकअप दिला बॉलला. षटक संपले पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा. आमच्या समवेत साथी गुणलेखक देवांश मात्रे. अगदी पहिल्या मॅचपासनं कम्प्युटर चुकेल परंतु देवांश मात्रे चुकणार नाही अशा पद्धतीने ज्यांनी गुणलेखन केलंय, जबरदस्त गुणलेखन. आजचा तिसरा सामना आपण पाहतायत आणि हेही महत्त्वाचं आहे, तुम्ही क्रिकेटप्रती कसं तुमच्या मंडळाला सहकार्य करता. आज झुंजार क्रिकेट क्लब जर आपण तपासून पाहिलं तर एक परिवार आहे. म्हात्रे कुटुंबीय ज्यांनी खऱ्या अर्थानं या झुंजार क्रिकेट क्लबला मोठं केलं. सुयोग पाटील म्हणाले की मागचे 20 ते 25 वर्षापासून या मैदानामध्ये क्रिकेट होतं आणि झुंजार हे नाव खऱ्या अर्थानं आता नाव नाही तर ब्रँड झालंय. ज्यांनी रात्रकालीन स्पर्धा आणली आणि ही स्पर्धेचं स्वरूप आज पहिल्या रजनीमध्ये आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती या स्पर्धेची चर्चा झालेली आहे. कारण स्पर्धा आहे परंपरेची, स्पर्धा आहे अभिमानाची. डे नाईट क्रिकेटचं जे स्वप्न ठेवलं होतं ते स्वप्न 2021ला थोडंसं नाही पूर्ण करता आलं. 2025चं कॅलेंडर आलं आणि तदनंतर संपूर्ण आगरीपाडा यांनी सांगितलं की नाही, जे आपण नाही केलं ते आता करायचं आहे आणि हीच ती योग्य वेळ साधली आणि 2025चा आज 25 ते 29 या डेटमध्ये क्रिकेटचा घमासान आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 6 वरती 1 धक्का. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये 34. बघा धावांची तफावत जी आहे ती खूप जास्त नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे प्रेशर असतं ना ते प्रेशर जर बिल्टअप एकदा झालं फलंदाजांवरती आणि त्या प्रेशरमध्ये काही लोक प्रेशरला जुगारून पुढे येतात तर काही लोक प्रेशरमध्ये दाबले जातात. जर फलंदाज दाबले तर मग गोलंदाजांचं वर्चस्व गाजलं जाईल या मॅचमध्ये. सुयोग सुरेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत राऊंड डिस्टन्सनं. पहिलाच बॉलला स्टिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू आलेत बॉलच्या खाली. अगदी अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय. सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काही मिळणार. धावसंख्या 7 वरती 1 गडी बाद. चांगला मॅच. आगरीपाड्याचे सुंदर असं मैदान ज्यामध्ये आपण पाहू शकाल हे चाललेलं घमासान. इथून जर जिंकलात तर शेवटच्या दिवसामध्ये सन्मानानं अभिमानानं तुम्हाला संधी मिळेल सुपर 6साठी. आता कोण जाणार हे येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. यानंतरचा सामना देखील मैत्री पालघर आणि SUP हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आजच्या दिवसात 2 संघ क्वालिफाय होताना बघायला मिळतील. सुयोग पाटील तयार. रनवेवरती फुलर लेनचा बॉल ज्यामध्ये फ्लाईट जास्त दिली आणि ही जी फ्लाईट मिळाली ना त्या फ्लाईटनं आपण पाहू शकाल धावांची गती तपासून पाहिली तर इथे शांत झाली. 2 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात 7 वरती. ऑन स्क्रीन आपण सुयोगला पाहताय. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर खेळ केला आणि आता या मॅचमध्ये जबाबदारीने तुम्ही खेळ स्वीकारताय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सुयोग पाटील यांचा पुढचा बॉल. हाफ ट्रॅकरचा बॉल ठेवला, त्या बॉलला फुल केला आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. चेंडू निघून जाईल. चौकारासाठी 4. वरती जाऊन पोहोचते ती म्हणजे चक्रा. 3 बॉलचा खेळ झालाय. दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतं. या बॉलमध्ये जो चौकार आला तो थोडासा त्रास देणारा राहील. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉस बॅटनं फटका खेळलाय. मागच्या बॉलवरती तुम्ही चौकार खेळला त्या चौकाराचं महत्त्व आता विसरले. या पुढील बॉल चौकार आला, त्या आधीचा बॉल डॉट आला होता. म्हणजेच मी म्हणेन सुयोग पाटील यांचा कमबॅक चांगला राहिला. जिथे आता 27 बॉल आणि 29चा मॅच आहे. शेवटचा दिवस जो सुपर हिट आहे, जे सुपर हिटसाठी जे संघ क्वालिफाय होतील त्यांना ऑल इंडिया ओपन 2 खेळाडू तुम्ही आयकॉन घेऊ शकता. आज कुठले संघ ते असतील येणाऱ्या काळामध्ये. फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. अजन स्विफ्ट आणि अजन आरो समोरच्या दिशेनं. बॉल साईड स्क्रीनवरती सीमा रेषा पलीकडे 4. ज्याने निश्चित स्वरूपात आमच्या आवाजाची काळजी घेत तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने जे मधुर गाणी ऐकवत आहेत आणि DJ कौशिक ही त्यांची सुरुवात आहे. येणाऱ्या काळात फ्युचर ब्राईट आहे.
तुम्ही तुमच्या कलेला कसं जपता खूप महत्त्वाचं असतं. ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे उतरा. मग ते क्षेत्र कुठले असो, तुम्ही त्यामध्ये कष्ट केलात तर यशाला देखील तुमच्यासमोर नतमस्तक व्हावं लागतं. आणि निश्चित स्वरूपात डीजे कौशिक आपल्याला पाहायला मिळतात सध्या संगीत क्षेत्रामध्ये अगदी कमी वयामध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना. धावसंख्या फलकावरती 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 16 धावा या धावफलकावरती आहेत. आता बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 24 आणि 24 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 24 बॉल आणि 24 धाव्यांची गरज. 40 धावांचं एक माफक टार्गेट घेऊन उतरला धनसार संघ, ज्यामध्ये पहिलं षटक तर चांगलं राहिलं परंतु दुसऱ्या षटकात सुयोग पाटील यांच्या विरोधात 2 चौकार. सध्या धनसार संघाचं डगआउट शांत झालंय, गार झालंय, कारण इथून 1 ते 2 विकेट ज्यावेळेला येतील त्यावेळेला पुन्हा एकदा टाळ्या वाजवण्याच्या संध्या मिळतील त्यांना देखील. 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज महेंद्र, ज्यांनी खऱ्या अर्थानं पहिलं षटक जे कमालीचं हाताळणं गरजेचं असतं ना ते षटक त्यांनी हाताळून दिलं होतं. पुढील होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. एका बाजूला मैत्री पालघर आणि एका बाजूला SUP हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या दिवशी ऑल इंडिया ओपन आयकॉन खेळाडू 2 खेळू शकतात. आगरीपाड्याचं आयोजन असलं की तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतातच. हे आगरीपाड्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. ज्या ज्या वेळेला स्पर्धा मॅनेजमेंट घेऊन येतात त्यावेळेला त्या स्पर्धेला काहीतरी नाविन्य देणं हे झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थ मंडळाचं वैशिष्ट्य आहे. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज. महेंद्र आले, पहिलाच बॉल डॉट फेकला, ज्याच्यासाठी त्यांना निमंत्रण देखील मिळालं होतं. या वेळेला आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांना बॉल बीट करत चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू संतोष पुढे आले आणि रुपेश माईला त्यांनी बॅकअप दिलं. दोघांमधलं तुमचं हे महत्त्वाचं असतं बघा क्रिकेटच्या खेळामध्ये. आज बॅकअप, सॅक्रिफाईस, कॉम्प्रोमाइज हे क्रिकेटच्या खेळामध्ये आजचा मनुष्य एकमेकांसाठी करतो. बाकी वास्तविक जीवनाशी आज कुणासाठी कोणी थांबणारा नाही, कुणासाठी कुणाला मदत करणारा नाही. ज्या अनुषंगाने आपण पाहतात सध्या क्रिकेटचा खेळच असा आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 स्कोर कार्डवरती आहेत. धावसंख्या फलकावरती 18 आहेत आणि 18 वरती ह्या वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल, जिथे निनॉल घरत होते आणि निनॉल घरत यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4. वेलकम बॅक. आता हरिकेश, मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी असंच केलं. सुरुवातीचा काळ संयमाने खेळले आणि तदनंतर आक्रमक झाले. आता 22 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ झाला. तिसऱ्या षटकातला 3 बॉलचा इथून गरज आहे ती म्हणजेच 18ची. मॅचमध्ये सध्या मी म्हणेन की उच्छळी दांडी या संघानं पुढाकार घेतला. ड्रायव्हिंग सीटवरती ते सध्या आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरची बॉल. यावेळेला तुम्ही अशी गोलंदाजी कराल ना त्यावेळेला मग हरिकेश तुमच्या अगेन्स्टमध्ये तुटून पडतील. दुसरीचा प्रयत्न आणि इझिली डन. दोघांमधला संपर्क चांगला राहिला. हरिकेशनं सांगितलं की यस 2 धाव्यांसाठी आपल्याला इथे चान्स घ्यावा लागेल आणि चान्स घेतला आणि तिथे 2 धावा परिपूर्ण देखील केल्या. आता 16ची गरज आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 20 बॉल आणि 16चा मॅच. सुयोग पाटील आता गोलंदाज महेंद्रला काहीतरी कानमंत्रणा देत आहेत की महेंद्र इथून आपल्याला 1 विकेट मिळणं गरजेचं आहे आणि जर तो विकेट नाही मिळाला तर मग थोडासा उशीर झाला असं मी नक्की म्हणेन आणि वेळ जाण्याच्या आत तुम्हाला काहीतरी इथून विकेट शोधणं गरजेची भूमिका राहील. धावसंख्या फलकावरती 24. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती महेंद्र. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि विकेट मिळण्याची एक पुन्हा एकदा संधी क्रिएट, परंतु नोमॅन्स लँडमध्ये. आणि निनॉल घरत बॉलला प्रोटेक्ट देतील तत्पूर्वी पुन्हा एकदा इझिली डन. 2 धावा सहज मिळतात आणि आता फलंदाज हरिकेश सांगतील की नाही षटकार नाही चौकार चालेल. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी आल्या तरी विजयाचं जे अंतर आहे ना ते कमी होत जाईल आणि ते महत्त्वाचं आहे. एका बाजूला कर्णधार योगेश जे 4 बॉलमध्ये 5 धावांवरती खेळतात तर एका बाजूला हरिकेश 12 बॉलमध्ये 21 धावांची झंझावाती खेळी. जबरदस्त क्रिकेट. सध्या 19 बॉल आहेत. 19 बॉलमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतात अगदी बॉलच्या खाली आले, बॉलला पाहिलं, पूल केलं, पूल सक्सेसफुल झालाय. बॉल चाललाय ऑन साईडला, सीमा रेषा पार. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
देखणा षटकार. मागच्या षटकामध्ये महेंद्र चांगले ठरले, या षटकामध्ये हरिकेश सांगतात की यस मागच्या षटकात तुला मी पाहिलं, तुझी लाईन ऑर लेंथ काय आहे ती मी चांगली रीड केली आणि यावेळेला नाही सोडणार. 18 बॉल आहेत, 18 बॉलमध्ये आता गरज आहे ती म्हणजेच फक्त आणि फक्त 8 धाव्यांची. फक्त म्हणून नाही चालणार, पण तुम्ही म्हणेन की मॅचमध्ये आता आहे ना 70% दांडी उच्चाई संघ पुढे आला आहे. धनसार संघाला आता वाचवणार ते एकच फक्त आणि फक्त विकेट. तुम्हाला इथून अगदी जलद गतीनं या षटकात विकेट काढावे लागतील आणि ते विकेट जर आले तर या मॅचमध्ये धनसार संघ पुन्हा पुनरागमन करू शकतं. आता ते होईल का, हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आज या स्पर्धेचा पहिली रजनी डे अँड नाईट क्रिकेट. उद्या शार्प 4:30ला पहिला बॉल पडेल, 4:15चा टॉस असेल आणि दोन्ही संघांना विनंती करीन जे उद्याच्या दिवसातले एक गाव एक संघ जे संघ आहेत त्यांना मी आगरी समाज, उद्या आगरी समाज संघ आपल्याला बघायला मिळतील. त्यांनी पहिला सामना हा 4:30ला बॉल शार्प खेळपट्टीवरती पडेल, 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे, 4:15ला टॉस होईल आणि 4:30ला पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 8ची गरज. एका स्ट्रायकिंग एंडला योगेश आपण पाहतात, हरिकेश यांनी चांगला खेळ केलाय, मोठा स्ट्रोक खेळायचं होतं. यष्ट्यांच्या मागे चेतन राऊत एक चांगले यष्टीरक्षक, मग ते लेदर क्रिकेट असो या मग ओव्हरआर्म क्रिकेट असो या अंडरआर्म क्रिकेट असो, ज्यांनी यष्ट्यांच्या मागून अनेक वेळा संघासाठी एक चांगली कामगिरी केली ते चेतन यांना पण पाहतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. संघाचे जे महत्त्वाचे गोलंदाज होते ते गोलंदाज दुखापतग्रस्त झाले, परंतु दुखापतग्रस्त असताना देखील ज्यांनी येता क्षणी 2 बॉल डॉट देखील हाताळली, ही गुणवत्ता आहे. ही क्रिकेट खेळण्याची एक वेगळी जिद्द आहे आणि 40+ क्रिकेट हेच शिकवतं. खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणेनं 40+ खेळाडू क्रिकेट खेळत असतात. फेअर क्रिकेट आणि एक डिसिप्लिन क्रिकेट कसं खेळावं हे 40+ आहे. या वेळेला आपण पाहतात फुलर लेनचा बॉल, त्या बॉलला नो बॉल घोषित केलंय. भीमर +6 आता स्कोर आर लेवल 39 या धावफलकावरती आहेत. आता फक्त एका धावेची गरज. पुढील होणारा मॅचचा टॉस देखील झालाय. मैत्री पालघर आणि SUP टायगर या दोन संघांमधला अत्यंत महत्त्वाचा असा कडवा संघर्ष सेकंड हाफमध्ये बी ग्रुपमधून आपल्याला ते 4 संघ बघायला मिळतील. रिव्हर्स स्विच केलाय आणि इथे धनसार संघाला पराभवाचे चटके सहन करावे लागतील, कारण बॅटिंग करत असताना धावा ज्या कमी राहिल्या ना, 4थ्या षटकाच्या 3ऱ्या बॉलवरती खेळ खल्लास. आणि इथे आपण पाहतायत अभिनंदन उच्चाई दांडी संघ सुपर 8ला क्वालिफाय होणारा पहिला संघ आपल्याला बघायला मिळतोय. आणि जे सुपर 8ला क्वालिफाय होतात त्यांना निश्चित स्वरूपात विनंती आहे की आपण ऑल इंडिया आयकॉन हे 2 खेळाडू शेवटच्या दिवशी आपल्या संघामध्ये दाखल करू शकता. आणि उच्चाई संघ आपल्याला पाहायला मिळतो त्यामधला पहिला या मॅचचे मॅन ऑफ द मॅच याही किताबाकडे आपण जाणार आहोत.